तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे। आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार की आता 1 बिलियन रुपयांसाठी जो काही कॉन्टेस्ट आयोजित केलेला आहे तो कॉन्टेस्ट मध्ये आता पार्टिसिपेट सात्विक फॅशनने करू नये, त्यासाठी सात्विक फॅशनचा ट्रक अडकवण्याचं काम आता इकडे सौदामिनी करत आहे। पण या सगळ्यामध्ये सौदामिनीचा हा डाव स्वतः आता रमाकांत हाणून पाडणार आहे। रमाकांत या सगळ्यामध्ये सौदामिनीचा डाव हाणून पाडणार इतकंच नाहीये, तर सौदामिनीचे ट्रक आहेत ते ट्रक थांबवून आपला ट्रक तिकडे कसा पोहोचणार यासाठी मात्र आता आपल्या बिझनेस मधले सगळे फंडे वापरत त्यांनी सौदामिनीच्याच माणसाला पकडत आता इकडे मोठा खुलासा केलाय। आणि सौदामिनी आतापर्यंत आपला इकडे सामना आहे तो म्हणजे अर्णव सोबत असं समजत असताना उलटा गेम करत मात्र आता रमाकांतने नक्की काय केलंय आणि त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव आपला ट्रक घेऊन वेळेत पोहोचत कसं बक्षीस मिळवलंय, सगळ्या घडामोडी घडत आता रमाकांत आणि अर्णव कसे एकत्र आलेत सगळं सविस्तरपणे पाहू। इकडे आता आपण पाहिले की अर्णव आणि ईश्वरी यांना ते पॅम्पलेट मिळालेलं आहे आणि F&F या आता कंपनीच्या मार्फत म्हणजे फूड अँड फॅशन या दोन गोष्टी म्हणजे एकतर फूड आणि एकतर फॅशन आणि ह्या दोन गोष्टी जोपर्यंत तुम्ही या मार्केटमध्ये उतरवताय भारताच्या मार्केटमध्ये आणि त्यांना बिलियन रुपये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मिळणार। आणि त्यावरती ईश्वरी म्हणते हे बघा आपल्याकडे दोन्हीही आहे, म्हणजे खरं बघायला गेलं तर आता आपण इकडे फॅशन मध्ये अग्रेसर नाव आहे ते म्हणजे सात्विका फॅशन आणि त्याचबरोबर आपण आता फूडचं सुद्धा हे चालू केलेलं आहे आणि त्यामुळे फूड आणि फॅशन ह्या दोन्ही गोष्टी जर का आपण या कॉम्पिटिशनमध्ये उतरवल्या मग मात्र आपल्यासाठी हे काम सोपं होणार आहे। आणि त्यावरती अर्जुन म्हणतो हो आपण एक काम करूया, आता आपण लवकरात लवकर आपले कामगार कामाला लावायचे आहेत। इकडे आता अर्णव सांगतोय आपले लवकरात लवकर कामगार आता कामाला लावायचे आहेत आणि त्यानंतर मग आता पुढचं काम असं म्हणजे तो ट्रक वेळेमध्ये तिकडे पोहोचला पाहिजे। आणि त्यावरती मामा म्हणतात चिंताच करू नकोस, सगळं काही आता मात्र ठीक होणार आहे, अजिबात चिंता करायची काही गरज नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे आकाश काहीच चिंता करू नकोस दादा, मी बाबा आम्ही सगळे याच्यामध्ये इतके दटून काम करू ना की अजिबात काही चिंता करायची नाहीये। आणि त्यानंतर ईश्वरी आता इकडे पाहते ती म्हणजे रमाकांत आणि त्याच वेळेला मात्र आता रमाकांत सांगायला लागतो काय झालं ईश्वरी तुला काही माझ्या मदतीची गरज आहे का? आणि त्यावरती ती सांगायला लागते बाबा हो आम्हाला तुमच्याच मदतीची गरज लागणार आहे, कारण इतके वर्ष तुम्ही सात्विका फॅशन ही इंडस्ट्री सांभाळताय आणि त्या इंडस्ट्रीला नावारूपाला जरी अर्णव सरांनी आणलं असलं तरी तिचे मेन फाउंडर तुम्हीच आहात आणि त्यामुळे तुमचा ओपिनियन आमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। तुम्हाला काय वाटतं या कॉम्पिटिशन बद्दल? आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो रमाकांत म्हणजे खरं तर मी या सगळ्यामध्ये बोलणं म्हणजे चुकीचं आहे, कारण आत्तापर्यंत ही कंपनी अर्णव हँडल करत होता आणि असं असताना मात्र आता त्याचा एक्सपिरियन्स जर का त्याला सांगतोय की आपण या सगळ्यामध्ये नक्कीच म्हणजे बक्षीस घेऊ तर 100% घेऊ। यावरती ईश्वरी म्हणते हो मला पण अर्णव सरांवरती 100% विश्वास आहे, पण आता तुमचे अनुभवाचे 4 बोल मला पाहिजे आहेत। तुम्हाला काय वाटतं की आपण कशा पद्धतीने आता हे कॉम्पिटिशन जिंकू शकू? आणि त्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागतोय तो म्हणजे रमाकांत कॉम्पिटिशन कशी जिंकायची हे आता मी अर्णवला सांगायची गरज नाहीये, हां पण ते जिंकत असताना काय सावधानगिरी बाळगायची हे मात्र मी नक्की सांगेन। त्यावरती ईश्वरी म्हणते खरंच तुमच्या सल्ल्याची आम्हाला म्हणजे खूप गरज आहे। आणि त्यावरती मात्र आता इकडे रमाकांत सांगायला लागतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीच्या विरोधात आता आपण उभे राहतोय तर बिझनेसमध्ये अशा गोष्टी होत असतात की ती व्यक्ती आपला माल त्यांच्यापर्यंत पोहोचू द्यायचा नाही यासाठी प्रयत्न करतात। हां म्हणजे हे सगळीकडेच होतं, नाही असं नाही आहे। आणि या वेळेला तर त्या सौदामिनीला आपली आता कंपनीच पाहिजे, फक्त कॉन्ट्रॅक्ट पाहिजे असतं किंवा हे फक्त बक्षीस हवं असतं तर ती वेगळी गोष्ट होती, पण तिला आपली कंपनी लाटायची आहे आणि त्यासाठी ती आता साम दाम दंडभेद काहीही करायला मागे पुढे पाहणार नाहीये। आणि हे बघता आपल्याला एक गोष्ट करायला लागेल आणि ती म्हणजे आपल्याला आपला माल सेफली त्या ठिकाणी पोहोचवायला लागेल, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि त्यावरती मात्र आता अर्णव म्हणतोय काय करणार आहे ती, ट्रकमधून एकदा माल लोड केला की तो माल जाणार। अर्णव सांगतो नको ते फुकटचे सल्ले देऊ नका, म्हणजे तुम्हाला कुणीतरी विचारलं
की आता काहीतरी सल्ला द्या, म्हणून तुम्ही फुकटचा काही पण सल्ला द्याल का, असं म्हणत अर्णव या सगळ्यामध्ये आता इकडे रमाकांतची खिल्ली उडवतो आणि तो या सगळ्यामध्ये मात्र आता रमाकांतला रिस्पेक्ट देतच नाहीये आणि रमाकांतला खूप वाईट वाटते. फक्त रमाकांतलाच नाही तर ईश्वरीला सुद्धा आता वाईट वाटते आणि ईश्वरी सांगते, अर्णव सर अहो ते तर आपली मदत करण्यासाठीच हे सगळं बोलत आहेत ना. आणि त्यावरती अर्णव सांगतो, मदत कसली मदत, हा मदतीचा फक्त देखावा आहे, तू काहीतरी विचारलंस म्हणून त्यांनी काहीतरी सांगितलं. अर्णव निघून गेलाय पण ईश्वरीला मात्र आता खूप वाईट वाटले आणि ती सांगते, बाबा ऐका ना, म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा आम्हाला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे. आणि त्यावरती तो सांगतो, अगं अर्णव माझ्यावरती रागवला म्हणून मी मदत करणार नाही असं कधीतरी होईल का, अजिबात नाही, तू चिंता करू नकोस. मी आता बरोबर इथे मी आपला ट्रक ज्या वेळेला लोड होईल ना त्यापासून तो आता ट्रक तिकडे पोहोचेपर्यंत मी बरोबर त्या आता मागावरती राहीन, तू चिंता करू नकोस. काहीही झालं तरी सुद्धा माझ्यासाठी आता इकडे चिंटूचं चिडणं महत्त्वाचं नाही आहे, तर आता सात्विका फॅशन इकडे वाचणं महत्त्वाचं आहे. असं म्हटल्यावरती झालं, दिवस उजाडलाय. अर्णव आणि ईश्वरी यांनी दटून कामाला सुरुवात केली. आकाश मामा सगळेच जण या कामामध्ये मात्र आता एकदम तयार झालेले आहेत. आणि त्याच वेळेला आता इकडे अनुभवांचे बोल असलेला किंवा अनुभवांनी परिपूर्ण असलेला मात्र आता रमाकांत त्याची खेळी खेळतोय. कारण रमाकांतला माहिती आहे ही बाई अशी तशी गप्प बसणार नाहीये, ही बाई मात्र आता या सगळ्यामध्ये काहीतरी गेम खेळणार किंवा काहीतरी डाव आता टाकणार म्हणजे टाकणारच. आणि त्यानंतर मात्र आता इकडे खरा गेम सुरू झालेला आहे. आणि त्यानंतर मात्र आता लगेचच पुढे इकडे आपल्याला इकडे वल्लरी विचार करते, करा करा, तुम्हाला जी काही धावपळ करायची आहे ना ती सगळी धावपळ करा, पण या धावपळीचा काही उपयोग होईल असं तर मला काहीच वाटत नाहीये. कारण कसं आहे ना, तुमचा हा सगळा कच्चा चिठ्ठा तिकडे पोहोचवायला मी आता समर्थ आहेच की, असं म्हणत वल्लरी मात्र खूपच खुश झालेली आहे. इकडे आता अंजली सांगते, हे बघ अर्णव, माझी जी काही मदत आता तुला हवी असेल ना ती मदत करायला सुद्धा आता मी तयार आहे, तू फक्त मला सांग काय करायचं ते. यावरती मात्र आता ईश्वरी सांगते, ताई तुम्ही फक्त आपल्या कन्नूकडे नीट लक्ष द्या, तुम्ही ऑफिसला येताय, ऑफिसचं काम सांभाळताय, हीच आता गोष्ट खूप मोठी आहे. कन्नूला सांभाळून ऑफिसचं काम सांभाळणं ही काही गोष्ट लहान नाही आहे. आणि त्याच्यातच जर का आता तुम्ही या मॅटरमध्ये लक्ष घातलत ना तर मला असं वाटतंय की कन्नूकडे तुमचं आता दुर्लक्ष होईल. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही हे सगळं सोडून द्या आणि स्वतःच्याकडे आणि तब्येतीकडे आणि कन्नूकडे बघा. खूप मोठ्या धक्क्यामधून तुम्हाला आता सावरायचं आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता सगळं कामाला लागलंय. आणि आता या कॉम्पिटिशनसाठी जो काही आता कच्चा माल किंवा हे आणायचंय ते आणून झालंय आणि रेडी माल जो काही फॅशन आणि फूड हा आहे तो आता ट्रक भरलेला आहे. आणि त्यानंतर मात्र आता ईश्वरी सांगते, बाबा आपला ट्रक भरलेला आहे आणि ट्रक आता त्या दिशेने निघालेला आहे. एकदा का त्या कॉम्पिटिशनच्या ठिकाणी आपला ट्रक गेला आणि तिकडे सामान आपलं उतरवून घेतलं की झालं, मग आता आपण इकडे निवांत मोकळे. असं म्हटल्यावरती मात्र आता इथे खरं काम चालू होतं ते म्हणजे रमाकांतचं. कारण रमाकांतला सगळ्या गोष्टी माहिती असतात. आणि त्याच वेळेला मात्र आता वल्लरी जाऊन त्यांना सांगायला लागते, हे बघा त्यांनी ऑर्डर पूर्ण केलेली आहे, आता कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या ऑर्डरला हे मिळायला नको कॉन्ट्रॅक्ट. यावरती ती म्हणते, तेच तर, कॉन्ट्रॅक्ट त्यांना ऑर्डरला मिळू शकतो तेव्हा जेव्हा ते आता माल घेऊन पोचतील. कारण सात्विका फॅशन म्हटलं तर आता फॅशन इंडस्ट्रीमधलं खूप मोठं नाव आहे आणि त्याचमुळे ते तिथपर्यंत पोहोचणार नाहीत याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे वल्लरी सांगायला लागते, हो मी जे काही तुम्हाला बोलते ते आता तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, काहीही झालं तरी ट्रक पोचला नाही पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती तिच्या माणसाला सांगायला लागते फोन करून की काहीही झालं तर सात्विका फॅशनचा ट्रक मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये पोहोचला नाही पाहिजे. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे ती माणसं कामाला लागलेली आहेत आणि कामाला लागून आता त्यांनी इकडे ट्रक थांबवण्याचं काम केलेलं आहे. ज्या वेळेला ट्रक थांबवण्याचं काम केलंय आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच
इकडे आपण पाहिलेलं आहे की त्याच वेळेला इकडे आता लगेचच गेलेला आहे तो म्हणजे आणि रमाकांतला या सगळ्यामध्ये मात्र आता आधीच माहिती होतं की हा सगळा काय प्रकार घडणार आहे, कसा घडणार आहे, आणि म्हणून रमाकांत ते जात आता तो ट्रक म्हणजे अडवण्यापासून त्या माणसाला थांबवलंय आणि अर्णवला लक्षात आलंय की आपण आता ज्या बापाला इकडे काहीही किंमत देत नाही आहोत तोच बाप या सगळ्यामध्ये मात्र आपल्या मदतीला धावून आलाय. बाप असतो आणि मुलगा असतो आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने दोघांच्या मधला आता दुरावा दूर होण्यासाठी इकडे मोठं कारण मिळालेलं आहे आणि दोघं बापलेक एकत्र येणार आहेत. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब